सुभाषराव, बाळ्याने नाहीचा पाडा लागला ते नाहीच झालं. एवढा मोठा चांगला मोक्याचा स्पॉट होता, माणूस नाही आला तिथं. राव कुठला फलटणचं बोलता काय? मग कुठं नेलतं तुम्हाला? फलटणचं बोलतं काय दिल्लीचं सांगतोय होय? रामभाऊ, खरंच तुमच्या बुद्धीची कीव येते बरं का मला. प्रश्नच नाही. आज रामभाऊच्या बुद्धीची किंवा अख्ख्या देशाला येते. अरे किती महान माणूस आहे. आणि काय बाकीच्यांचे विचार छे. अहो रामभाऊ, ते विमानतळ काय विकायला आहे का फलटणचं? ते आरक्षित केलेलं आहे. तुम्हाला तो माणूस काय म्हणला असेल की विमानतळा लगत, तुम्हाला वाटलं असेल की विमानतळच. मला म्हणलं एकदम चिप मध्ये प्लॉट आहे आणि भरपूर जागा आहे. मला वाटलं विमानतळच. अहो भरपूर असं मोगम कसं काय बोलता? त्याला 7-12 बघितलाय का? 8चा उतारा बघितलाय का? ती मूळ जागा कोणाची आहे? त्या जागेवर बोजा आहे का नाही ही न बघता बरं का अध्यक्ष व्यवहार करते ती. आणि मग म्हणते ती एजंटनं आम्हाला फसवलं, आमचं पैसे गेलं. तसलं मला सांगूच नका. डोळ्यात तेल घालून आर्थिक व्यवहार करावा लागतो. दिल्ली, कलकत्ता, पुणे अशी महान महान विमानतळ माझ्या अखत्यारीत आहेत. हे तुम्हाला माहिती आहे का? सांगायची काय गरज आहे तुम्हाला? पाहिलं तुमच्या अखत्यारीत येते तरी चुलता पुतण्या 2 व्हीलरवर कसं काय जाता रामभाऊ? प्रश्नच नाही. दाखवायचं कण करायचं एक सुभाषराव, नाही तर लोक दिवसा खून करतात. काय चालली आज आराची तमासती? मी काय म्हणतो रामभाऊ, असं प्लॉटिंग मध्ये पैसे गुंतवण्यापेक्षा शेतीच घ्या ना विकत. लोक जी 5 एकर 5 एकर राहिली म्हणतात ना, जरा वाढवा की शेतीच. 5-10 करा. बऱ्याच आहेत. डोळा येऊ नये म्हणून पाहुण्या रावळ्यांच्या नावावर केलेत. माहितीये का तुम्हाला? ही रुपया सोडत नाही पाहुण्या रावळ्याच्या नावावर केली. संबंधाच्या जागेवर, व्यवहाराच्या जागेवर. हो हो हो. पाहुण्याचं लुबड चाल का पाहुण्यांच्या नावावर करचाल तुम्ही? सासऱ्याचा अन्नाचं उसनं घेतलेलं पैसे आणखी देत नाहीत रामभाऊ. त्यामुळे ते सासरा इथं खुटा ठोकूनच बसलाय. मेवणी माझ्या नावाने बोंबालती हाँगकाँगची. ते पाटलांनी काय 150 रुपये नेलेलं अजून देणार. तुम्ही 150 देणार तर आमच्या करोडाच्या इथं माप काढताय सुभाषराव. अगोदर माहिती घे जा रामभाऊ. कुणाला आवाले नाही राहिला. नाशके पुढारी टायमिंगला गोळा बोलते. अजून तो सकाळपासून पाणीच भरायचं चाललंय का? इकडं तो बोलच नको रामभाऊ. पाटील, काय तुम्हाला अरे तुरं बोलते? तुला लाजबीज वाटत नाही? रामभाऊ मित्र आहे म्हणून तुला अरकारी बोलेल. बलबी पाटलाला अरकारी बोलेल काय मी? बरं इकडे वय तू नको ये बाळा इथं. काय झालंय बोंबाताई? बोंबाताई म्हणजे ह्या माणसांनी वाटोळं करून ठेवलं गावचं. ए बाळू, कुणाला म्हणतो वाटत? आज सकाळी हांडाभर सुद्धा पाणी नाही मिळलं. आणि बांडी कुंडी घेऊन बसला होता की नळा मोर दिवस घालवला की गेला ना दिवस. आणि हापशाला पाणी नाही तिथल्या टाकायच्या. कसं येईल हापशाला पाणी? सगळ्या गावामध्ये चाळण करून टाकले बोर घेऊन. 50-50, 100-100 फुटावर बोर घेतले. ही सरपंच झोपलेत